नमस्कार. आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अतिशय हुशार, कर्तबगार, सुशिक्षित आणि पदवीधारक गृहस्थ आहेत असं आपल्याला गेली 10 वर्ष सातत्यानं सांगितलं जात आहे. त्यांना आयुष्यातल्या कुठल्या विषयाबाबत माहिती नाही असं होऊच शकत नाही असं मानणारा एक मोठा वर्ग आज देशभर आहे. अर्थातच सार्वजनिक जीवनात असणाऱ्या कोणाचीही हुशारी आणि कर्तबगारी ही कधीही लपून राहणारी नसते. लोकांना ते सहजपणे कळणार आणि दिसणारही असतं. पण नरेंद्र मोदी हे गृहस्थ सर्वसामान्य गृहस्थ नाहीत. साधारणपणे सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल कुठल्याही प्रकारचे वाद समाजात असायला नको असं नेहमी वाटत असतं. म्हणूनच आपल्या बाबतीत कुठला वाद निर्माण होण्याची शक्यता असली तर सर्वसाधारणपणे लोक त्या विशिष्ट विषयाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करतात आणि मोकळे होतात. पण नरेंद्र मोदी यांचं सगळंच वेगळं. कुठल्याही पद्धतीनं का होईना आपण सतत सतत चर्चेत राहावं ही त्यांना अतिशय आवडणारी बाब. एका भाषणात तर ते म्हणाले होते की मला रोज 2-4 किलो शिव्या खाल्ल्याशिवाय करमणार नाही. म्हणजेच माझं कौतुक करा की शिव्या द्या, पण मी मी आणि मी हे मात्र सदा सर्व काळ चाललंच पाहिजे असा त्यांचा स्वभावाचा आग्रह. त्यामुळे त्यांना सतत वादग्रस्त राहणं हे कदाचित आवडत असावं. किंबहुना तसं राहणं ही त्यांची राजकीय आणि मुख्यत्वे करून मानसिक गरज असल्याचेच संकेत ते आपल्याला देत असतात. नरेंद्र मोदींचं नशीब एकदम चमकलं आणि ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या शिक्षणाबद्दलची ही सगळी चर्चा व्हायला लागली. कुणीतरी सांगितलं की त्यांचं MA पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. अरविंद केजरीवाल हे पहिले गृहस्थ की ज्यांनी मोदींना त्यांचे शैक्षणिक पुरावे देण्याचं आवाहन तेव्हा केलं. असं काही झालं की मोदी हे स्वतःहून कधीच काही बोलत नसतात. त्यांच्यातर्फे त्यांचे राजदूत पुढे येतात आणि वादग्रस्त विषयाबद्दलचं स्पष्टीकरण देऊ पाहतात. मोदींचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांच्याकडे पदव्या देखील आहेत हे सांगण्यासाठी अमित शहा आणि अरुण जेटली यांनी घेतलेली पत्रकार परिषद आजही अनेकांना आठवत असावी. त्यांनी पत्रकार परिषद घेतली जरूर, पण त्यामुळं वाद संपण्याऐवजी अधिकच वाढले. मोदींच्या BA आणि MAच्या पदव्या खोटारड्या असल्याचं नंतर सांगितलं गेलं. तेव्हा खुद्द मोदी यांनीच त्या संदर्भात आपला खुलासा करायला हरकत नव्हती. पण तसं त्यांनी करणं म्हणजे मोदींच्या शान के खिलाफ झालं असतं. मैं झुकूंगा नाही हे तर त्यांचं परमनंट ब्रीदवाक्य. त्यामुळं अर्थातच वाद चिघळत गेला. हा वाद चिघळण्यासाठी निश्चित अशी काही कारणही होतीच. एकतर मोदींच्या मार्कलिस्ट आणि पदवी प्रमाणपत्रावरच्या नावांमध्ये तफावत होती. MA साठी देशाच्या कुठल्याही विद्यापीठात एंटायर पॉलिटिकल सायन्स हा विषय कधीही कुठल्याही सिलेबसमध्ये नव्हता. पण अमित शहा यांनी त्यांच्या ज्या पदव्या दाखवल्या त्यात गुजरात विद्यापीठानं त्यांना एंटायर पॉलिटिकल सायन्स या विषयातली पदवी देऊन टाकल्याचं दिसतं. दुसरं एक महत्वाचं कारण असं की मोदींनी ज्या काळात पदव्या मिळवल्या असं सांगितलं जातं तेव्हाच छपाई तंत्र हे लेटर प्रेसचं होतं. कॉम्प्युटरची छपाई तेव्हा अस्तित्वातच आलेली नव्हती. शहा यांनी दाखवलेल्या पदव्या मात्र अगदी काल परवा छापून घेतलेल्या दिसाव्यात अशा एकदम फ्रेश आणि कॉम्प्युटर प्रिंटवाल्या. साहजिकपणेच हे सारं प्रकरण म्हणजे झोलझाल प्रकरण असल्याचं लोक बोलायला लागले. मग कुणीतरी माहितीच्या अधिकारानुसार दिल्ली विद्यापीठाला मोदींची पदवी देण्याची विनंती केली. विद्यापीठ घाबरलं. आम्ही माहितीच्या अधिकारातच येत नाही आणि म्हणून अशी कुठलीही पदवी दाखवणं आम्हाला शक्य नाही असं उत्तर मिळालं. अर्थातच याचिकाकर्त्यांना नंतर केंद्रीय माहिती आयोगाकडे धाव घेतली. आयोगानं ही सारी आवश्यक ती माहिती देण्याचे निर्देश दिल्ली विद्यापीठाला दिले. पण तरीही विद्यापीठ मात्र ढिम्मच. ते काहीच बोलायला तयार नव्हतं. अखेर प्रकरण दिल्ली हायकोर्टात पोहोचलं. तिथं पंतप्रधानांची पदवी जाहीर करावी की नाही याबद्दल बराच कायदेशीर तांत्रिक काथ्याकूट झाला. पंतप्रधान असले तरी त्यांची पदवी लोकांसमोर आणण्यात हरकत काय आहे असं कोर्टानं म्हटलं. तेव्हा कुठे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टाला पदवी दाखवण्यासाठी तयार झाले. पण तरीही लोकांसाठी मात्र मोदींची पदवी पाहण्यासाठी उपलब्ध असणार नाही या भूमिकेवर ते आजही ठाम आहेत.
नरेंद्र मोदी यांच्याकडे आज असलेलं पद, त्या पदाचं महत्व पाहता याबद्दल गुप्तता पाहिली गेली पाहिजे, असं सॉलिसिटर जनरल महोदयांचं म्हणणं. अर्थातच हे सगळं झूट आणि बेगडी. लोकशाहीमध्ये सर्वाधिक महत्वाची बाब असेल तर ती म्हणजे जीवनाच्या साऱ्या क्षेत्रांमधली पारदर्शकता. जेव्हा लोक सार्वजनिक जीवनात प्रवेश करतात तेव्हा त्यांचं सरळ आयुष्य लोकांसमोर खुलं होऊन जाणार असतं. आपला नेता कसा, त्याची संपत्ती किती, शिक्षण किती, कसं, कुठे घेतलं, त्याचं कुटुंब काय, हे सगळं जाणून घेण्याबद्दलची तीव्र उत्सुकता लोकांना असते. अनेक पुढारी खुल्या दिलांना आपल्या जिंदगीची खुली किताब ही अक्षरशः जाहीर भाषणातूनच लोकांसमोर पेश करत असतात. तसं करण्यात कोणालाही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. पण लोक जे करतात ते मोदींनी करणं हे खुद्द मोदींना मान्य नाही. कारण त्यामुळं त्यांच्यातलं असामान्यत्व कमी होण्याची भीती त्यांना कदाचित वाटत असावी. मित्र हो, आज मोदींच्या पदव्यांबद्दल जो सारा घोळ सुरू आहे त्यातून एक बाब अतिशय स्पष्टपणे अधोरेखित होते, ती म्हणजे मोदींच्या पदव्या जाहीर होणं हे आता शक्य नाही. या पदव्या काय आहेत, कशा आहेत ते लोकांना कुठल्याही परिस्थितीत कळू नये म्हणून साऱ्या सरकारी यंत्रणा जोमानं भिडलेल्या आहेत. दिल्ली विद्यापीठ असो की गुजरात विद्यापीठ, त्यांना आपणच जारी केलेल्या पदव्या जाहीर कराव्यात असं मुळीच वाटत नाही. खुद्द मोदी यांना तर खरं तर आपल्या पदव्यांबद्दल अभिमान असायला पाहिजे होता. त्यांनी साऱ्या पदव्या थाटात अभिमानानं आपल्या विरोधकांच्या तोंडावर फेकून मारायला हव्या होत्या. पण तसं ते मुळीच करणार नाहीत. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीकडे एक नजर टाकली की कुणालाही उत्तरदायी असण्याची त्यांना गरज वाटत नाही, हे आपल्या सहजपणे लक्षात येतं. नरेंद्रभाई यांनी कदाचित जाणीवपूर्वक आपल्या भोवती एक गूढ वलय निर्माण करून घेतलेलं आहे. आपलं जीवन हे एक खुलं पुस्तक असण्याऐवजी एखादा कडेकोट ग्रंथजीवन असावं, लोकांना स्वतःबद्दल फारसं काही कळू देऊ नये, हे पथ्य त्यांनी आवर्जून पाळल्यासारखं दिसतं. फार फार तर स्वतःबद्दल काहीतरी मधून मधून बोलत जावं आणि लोकमनात स्वतःची काही जगावेगळी अशी प्रतिमा निर्माण करावी, असे त्यांचे प्रयत्न मात्र नेहमी असतात. कधी ते म्हणतात की त्यांचं औपचारिक शिक्षण मुळीच झालेलं नाही. कधी ते म्हणतात आपण 35-40 वर्ष अक्षरशः भीक मागून जगलेलो आहोत. असं असेल तर ते अमेरिकेत कसे गेले, केव्हा गेले, पॅरिसला कसे गेले, त्यांचे सारे खर्च कोण भागवत होतं, वगैरे अनेक प्रश्न उपस्थित होतात. हे सगळं होत असतानाच त्यांचं शिक्षण कुठे झालं, केव्हा झालं, या कुठल्याही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाहीत. आपण स्वतः आणीबाणी विरोधात संघर्ष केला असं ते म्हणतात. पण गंमत अशी की अमित शहा यांनी त्यांच्या ज्या पदव्या पत्रकारांसमोर दाखवल्या त्या सगळ्या 1977-78च्या आहेत. हाच काळ आणीबाणीचा. त्यांचा कथित आणीबाणी विरुद्धचा संघर्ष आणि त्यांचं शिक्षण हे एकाच वेळी कसं पार पडलं, असा प्रश्न तर सहज कोणाच्याही मनात निर्माण होईल. खरं म्हणजे आपल्या शिक्षणात पदवीला अतिशय महत्व आहे. काही वर्षांपूर्वी तर लोक अतिशय थाटानं, अतिशय अभिमानानं आपल्या पदव्या भिंतीवर लावून ठेवत असत. आजही समाजात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र आजही जीवापाड जपलेली आहेत. अशा स्थितीत आज साऱ्या जगाचं नेतृत्व करतो असं म्हणणाऱ्यांना आपल्या पदव्या देखील लोकांसमोर येऊ नयेत असे प्रयत्न करणं हे केवळ अनाकलनीय स्वरूपाचं आहे. आज विद्यापीठ असोत, सारी भारतीय जनता पार्टी असो की सरकारातले सारे लोक असोत, हे मोदींच्या पदव्या लोकांच्या नजरेला पडू नयेत म्हणून वाटेल ती लपवाछपवी करताना दिसत आहेत. त्यातून मोदी काही फार साधणार आहेत असं नाही. एकच आहे की मी आजवर कोणाचं ऐकलं नाही आणि यापुढेही कोणाचं ऐकणार नाही, या थाटातला अहंकार जपणं हीच त्यांची एकुलती एक प्राथमिकता असावी. या पदव्यांबाबतच्या हायकोर्टातल्या खटल्यात त्यांनी थेट देशाच्या सॉलिसिटर जनरलला जुंपलेलं आहे. म्हणूनच मोदी यांच्या पदव्यांचं गूढ हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. या तथाकथित पदव्या खऱ्या की खोट्या अशा चर्चा आज अक्षरशः फुटपाथवर रंगलेल्या आहेत. अर्थात राष्ट्रभावना, शिक्षण, संस्कृती आणि विकासाच्या बड्या बड्या बाता फेकणाऱ्यांनी आपल्या पदव्यांची ही झाकपाक करावी हे त्यांना निश्चितपणे शोभणार नाही. पण आजकाल बहुतेक गोष्टी अशाच प्रकारच्या चाललेल्या आहेत. यालाच म्हणायचं कालाय तस्मै नमः. महात्मा गांधींचा जन्म
गुजरातच्या पोरबंदरमध्ये झाला. गुजरातमध्येच त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. तिथनंच ते इंग्लंडला शिकायला गेले. हा सगळा इतिहास जपणाऱ्या नोंदी आजही गुजरातमध्ये ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्या आयुष्याचं पुस्तक अखेरपर्यंत खुलं ठेवू पाहणाऱ्या गांधींच्या आयुष्यात कधीही काहीही लपून राहिलेलं नव्हतं. म्हणूनच सत्याचे प्रयोग करणं त्यांना शक्य झालं. या पार्श्वभूमीवर आजचे हे लफवाछपवीचे आणि असत्याचे प्रयोग हे चांगले की वाईट हे आता लोकांनीच ठरवायचं आहे. मित्र हो, याबाबत आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.